बंदी केली पाहिजे। या सगळ्या गोष्टी आपण केल्या तरच आपला विकास होईल। आणि जसं म्हणजे त्यांची व्हिडिओ फिल्म दाखवली तशी भविष्यात तुमची पण दाखवली जाईल, तुम्ही काम केलं तर। ती अट आहे, तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही काही करू शकता। ह्याच्यातनं असं दिसतं ना, म्हणजे आपण कुठली परिस्थिती असते आणि आपण जर काम केलं तर त्याची परिस्थिती पूर्ण चेंज होऊन म्हणजे आपल्याला भविष्यात त्या गोष्टी पाहायला मिळतात। तसंच हा पाणलोट व्यवस्थापनाचा कार्यक्रम म्हणजे आला आहे तुमच्याकडे, तुम्ही आता किती म्हणजे मन ओतून आणि जीव ओतून त्याच्यामध्ये काम करतात। खरं तर ते आता महत्त्वाचं आहे। ह्याच्यामध्ये 2-3 टप्पे आहेत, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते। ह्याच्यामध्ये एंट्री पॉइंट ऍक्टिव्हिटीज तुम्ही घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळालंय, काय काय दिलं गेलंय, टेंट दिले आहेत ना, सोलर लॅम्प्स तुम्हाला दिलेले आहेत। तर याच्यामध्ये ग्रामपंचायतीची काय भूमिका काय असेल, तर म्हणजे कुठलं काम तुम्हाला घ्यायचं आहे त्यासाठी म्हणजे ग्रामपंचायतीचा ठराव तुम्ही अगोदर घ्यायला पाहिजे। म्हणजे पूर्ण गावाची एकता त्याच्यामध्ये दिसते की गावाला ते काम करायचं आहे आणि गावाचाच विकास त्याच्यातनं होणार आहे। त्यामुळे ग्रामपंचायतीचं जे काम आहे की म्हणजे सरपंच आलेले आहेत त्यांच्यामुळे मी ते स्पेशली सांगते की हे काम हे गावालाच करायचं आहे। त्यामुळे ग्रामसभेचा ठराव त्याच्यामध्ये लागणार आहे, कुठली कामं करायची आहे। आता ही समिती स्थापन झाली आहे तर त्याच्यामध्ये त्यांना जागा द्यायची आहे, त्यांना जे जे कामं असतील त्याला मदत करायची आहे। तर या पाणलोट व्यवस्थापनामध्ये 2 कार्यक्रम येतात, त्याच्यामध्ये सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे आपल्याला ही पाणलोटाची वेगवेगळी माथ्यापासून पायथ्यापर्यंत अशी कामं घ्यायची आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी जसं बांधलंय, सिमेंटचे बांध, वंजारी बंधारे, दगडी बांध असे सगळे तुम्हालाही करायचं आहे। ते कुठली कामं करायची आहेत ते आपले WTT आहेत, ते तुमच्याकडे येऊन दरवेळी सांगतच असतात। खरं तर ते काम तुम्हाला करायचं आता इथून पुढे, त्याची जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे। त्याच्यामध्ये प्लस आपल्याला उपजीविका कृती आराखडा म्हणून या कार्यक्रमामध्ये आहे। त्याच्यामध्ये काय केलंय आपण, शेतकरी गट, जे महिला गट, उपभोक्ता गट आणि ज्यांना भूमिहीन आहेत त्यांना पण आपण काम देणार आहोत, कुणालाच तसं ठेवणार नाहीये। प्रत्येक म्हणजे आपल्या समाजातील प्रत्येक घटकाचा विकास आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत। ह्याच्यामध्ये मग आपण वेगवेगळे व्यवसाय घेणार आहोत, म्हणजे भाजीपाला, शेती म्हणजे शेळी पालन वगैरे जे तुम्ही सुचवलेले आहेत तेच व्यवसाय आपण घेतलेले आहेत। आमचूर बनवणे असे जे काही व्यवसाय आहेत ते प्रत्येकाला आपण दिलेले आहेत। ज्यांना म्हणजे शेतकऱ्यांना वेगळं दिलंय, महिला बचत गटांना वेगळं दिलंय, भूमिहीन आहेत त्यांच्यासाठी वेगळं दिलंय। आता तुमची पाणलोट समिती आहे तर तुमचं काम काय आहे, तर सर्वात अगोदर तुमची म्हणजे नोंदणी करायचं काम अगोदर आहे। तर ती नोंदणी तुमची सर्वात अगोदर झाली आहे। मी 3 महिन्यांपासून तुमच्या नोंदणीविषयी विचारत आहे, पण तुमचे काय काय कामं चाललेत, कुणी असतं कुणी नसतं। तर सर्वात अगोदर तुमची नोंदणी झाली तर त्या कामाला सुरुवात होणार आहे। तुमचं काम काय असेल तर तुमचं बँक खातं तुम्हाला उघडावे लागणार आहे। जे पण पैसे येणार आहेत ते तुमच्या समितीच्या नावाने येणार आहेत। तुम्हाला हे कामं काय काय करायचे आहेत हे WTT तुम्हाला समजावून सांगतील की तुम्हाला इथे बंधारा बांधायचा, इथे सिमेंट नाला बांधायचा आहे। परंतु त्याच्यामध्ये एक अट आहे, ते काम पूर्ण झाल्यानंतरच त्याचे पैसे तुम्हाला वरून पाठवणार आहेत। तर म्हणजे मी काम केलं आणि लगेच मला पैसे पाहिजेत असं ते होणार नाही। ते तुमचं काम पूर्ण तुम्ही करणार आहात ते मग बघतील येऊन, म्हणजे कृषी विभागावाले वगैरे, तर ते बघितल्यावर ते त्यांचे पैसे तसे जमा करणार आहेत। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या निधीचे आहे, वित्तीय व्यवहार जे जे असतील ते तुम्हाला बघायचे आहेत, ते तुमच्या ग्रामसभेसमोर सांगायचे आहेत, म्हणजे आपला पारदर्शी व्यवहार असेल। नाहीतर म्हणजे योजना आली आणि गेली तर काय पैसे खाल्ले काम नाही, असं काम म्हणजे मला स्वतःला करायचं नाहीये। म्हणून मी तुम्हाला सांगतेय की आपलं काम हे दिसलं पाहिजे आणि पैसे तुम्ही तेव्हा खाताल हो, पण पुढे काय भविष्यामध्ये तर ते काम तुमचं दिसलं तर ते जगाला कळेल आणि जगाला कळून तुमचा स्वतःचा विकास होणं हे त्याच्यात महत्त्वाचं आहे। तर नुसतंच योजना आली आणि गेली असं म्हणजे मला अपेक्षित नाही आणि तुम्ही तसं करू पण नका। म्हणून तुम्हाला आज वेगवेगळ्या फिल्म्स दाखवल्यात, तुम्ही स्वतः आता म्हणजे तुमच्या मीटिंग्स आता मी प्रत्येक महिन्याला घेणार आहेत। प्रत्येक कुठली कामं झाली आहेत, कुठली कामं बाकी आहेत, ते सगळं तुम्हाला आता करायचं आहे। मी पण इथे आल्यावर बघितलं की बरेच लोक स्थलांतर होऊन जातात, गुजरातमध्ये जातात, ऊसतोडीसाठी जातात।
असं आपल्याकडे व्हायला नको आहे. आपल्याकडेच जर आपल्या उत्पन्नाची साधनं असतील तर आपण कुठे जाण्याची गरज नाही. लोकच आपल्याकडे येतील काम मागायला. अशी आपली म्हणजे असा आपला विकास झाला पाहिजे. असं आपल्याला खरं स्वप्न पाहिजे की आपण हे काम करूच, तरच ते काम होणार आहे. तुमच्या समितीचं जे काम आहे ते तुम्ही सगळ्यांना पटवून दिलं पाहिजे. गावकऱ्यांपर्यंत तुम्हाला पोहोचवायला पाहिजे. तुम्ही आता म्हणजे त्या समितीचे मेंबर आहात. तुमची ती जबाबदारी आहे. ते जबाबदारीने काम तुम्ही केलं पाहिजे खरं तर.